भरलेला आहे, तुम्हाला वाटतंय का ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, होईल? काँग्रेस पक्ष आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय आमच्या वहिनी सुनीताताईजी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। मी स्वतः उमेदवारी अर्ज सुनीताताईजी सोबत आम्ही घेतलेला आहे आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्रातले सर्व रेकॉर्ड तोडून महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या जे काही आतापर्यंत रेकॉर्ड प्रस्थापित झाले आहेत ते सर्व तोडून आदरणीय सुनेत्रा वहिनी या प्रचंड बहुमताने विजय होईल। खरं तर मी काँग्रेसला आपल्या माध्यमातून विनंती करतो, ज्यांनी फॉर्म भरले त्यांनाही विनंती करेल की ही महाराष्ट्राच्या अस्मितेची निवडणूक आहे। महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती आपली अशी आहे, या निवडणुकीला अनुमोद केलं पाहिजे। यापूर्वी अनेक पूर्व उदाहरण राज्यामध्ये आहे की आपण अनुमोद निवडणुका केल्या आहेत। या निवडणुकीत अजितदादांना आज आपण अजूनही हा महाराष्ट्राच्या हृदयावर अजितदादा राज्य करतात आणि महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेची अपेक्षा आहे, महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेची अपेक्षा आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी। महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आणि आशा काँग्रेस विसरणार नाही, या राज्याची संस्कृती संस्कार काँग्रेस विसरणार नाही आणि काँग्रेस यानंतरही हे जर निवडणूक लढली तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा आतापर्यंत काही अधपतन झालेला आहे, सर्वात मोठा जो हार आहे, सर्वात मोठा पराभव आहे हा काँग्रेसचा या बारामतीमध्ये होईल असं मला वाटतं। समंजसपणा काँग्रेसने दाखवलं पाहिजे। काँग्रेसने या निवडणुकीमध्ये संस्कार जपले पाहिजे, महाराष्ट्राचे संस्कार जपले पाहिजे। अजितदादांनी त्यांचं 80% आयुष्य हे काँग्रेसच्या नेत्यांच्या सोबत त्यांच्या सहवासात घालवलं आणि काँग्रेसच्या सत्तेमध्ये अत्यंत महत्वाचे नेते म्हणून त्यांनी काम केलं आहे। काँग्रेसने इतक्या लवकर अजितदादांना या पद्धतीची त्या ठिकाणी विसरू नये। अजितदादांनी काँग्रेसच्या नेत्यांकरता भरपूर काही त्या ठिकाणी आपल्या जीवनाचं समर्पण केलं आहे आणि काँग्रेस पक्षामध्येही अजितदादांनी त्या ठिकाणी खूप काम केलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसने निवडणूक जिद्द करू नये। मी त्यांना विनंती करतोय, आम्ही चॅलेंज करत नाही, विनंती करतोय की तुम्ही कृपा करून ही निवडणूक बिनविरोध करा। हेच महाराष्ट्राची आशा, हीच महाराष्ट्राची अपेक्षा आहे। यावर तुमची जर इच्छा लढायची असेल तर मग बारामतीकर जनता ही मात्र तुम्हाला काँग्रेसचे नेते म्हणतात सर्वात मोठा पराभव करेल। काँग्रेसचे उमेदवार म्हणतात की दादांच्या अपघात प्रकरणी FIR अजून केला जात नाही, FIR करा, आम्ही उमेदवार मागे घेतो, अशा प्रकारचं काय संबंध आहे? काय संबंध आहे? अशा अटी शर्ती महाराष्ट्राने कधीच बघितल्या नाही। अशा अटी शर्तीचा काय संबंध आहे? सुनेत्रा वहिनीच्या निवडणुकीची या बाबीचा काय संबंध? चौकशी सुरू आहे, केंद्र चौकशी करताय, राज्य चौकशी करताय, विधिमंडळात माननीय मुख्यमंत्र्यांनी पूर्णपणे स्पष्ट भूमिका मांडली आहे। रोहित पवारजींनी जे जे मुद्दे मांडले होते त्या मुद्द्याचा संपूर्ण खुलासा आणि स्पष्टीकरण माननीय देवेंद्रजींनी केलं आहे। कशाला तसं डायव्हर्ट करताय तुम्ही? तुम्हाला खऱ्या अर्थाने जर लढायचं असेल, तुमचा पराभव हा तुम्ही तोंड दाखवायच्या लायकीचे लावणार नाही, एवढा मोठा पराभव होईल। काँग्रेस म्हणते की आमच्या सुनेत्रा पवारांच्या विरोधात लढाई नाही तर महायुतीच्या विरोधात लढाई आहे असं। महायुतीमध्ये ही लढाई नाहीच आहे, ही खरं तर या महाराष्ट्राच्या अत्यंत हृदयातून या ठिकाणी अजितदादा गेले नाही त्या सीटची निवडणूक लागली आहे आणि महाविकास आघाडीच्या अनेक लोकांनी, त्यांच्या आघाडीमधल्या लोकांनी, महाविकास आघाडीच्या लोकांनी या ठिकाणी समर्थन दिलं आहे। त्यामुळं काँग्रेस एकटी पडलेली आहे। काँग्रेसने किती एकटं पडायचं हे त्यांनी ठरवायचं आहे। उद्धवजींनी समर्थन दिलं, शरद पवारजींनी समर्थन दिलं, या ठिकाणी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी समर्थन, या ठिकाणी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी समर्थन दिलं आहे। काँग्रेस काय जिद्द करताय? काँग्रेसला या ठिकाणी जिद्द करायची गरज काय? संपूर्ण महाराष्ट्र उघडा पडला निवडणुका लढायला। हे निवडणूक का लढताय? कशासाठी लढताय? काय दाखवताय? काय सिद्ध करू इच्छिताय तुम्ही? मला वाटतं निवडणूक लढू नये।